भविष्यामध्ये आपल्या भारतामध्ये अनुभवणार आहोत त्याचीच एक नांदी म्हणून आपण आपल्या शाळेमध्ये त्या 2-4 दिवसामध्ये तुम्ही सगळेजण अनुभव घेत आहात की हे लोकशाहीचा महोत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो आणि कोणाला आपण मतदान केलं पाहिजे याविषयी पण मी 4-5 गोष्टी सांगणार आहे. आता आपण जर पाहिलं मॅडम या अगोदर पण सांगितले की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वर्ग प्रतिनिधी हे प्रत्यक्ष मतदान पद्धतीनं आणि त्याच्यानंतर जे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येणार आहे ते अप्रत्यक्ष मतदान पद्धतीतून करण्यात येणार आहे. आता 5वी-6वी विचारा जरी नसलं तरी 7वी 8वी 9वी 10वी विचारा माहिती आहे प्रत्यक्ष मतदान पद्धती काय असते आणि अप्रत्यक्ष मतदान पद्धती काय असते. डायरेक्ट प्रत्येक नागरिकाने मतदान करून निवडून दिलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून दिला समजलं जातं. परंतु तुम्ही पाहत असाल राष्ट्रपती असेल किंवा राज्यसभा सदस्य असतात किंवा विधान परिषदेचे सदस्य असतात ते सर्वसामान्य नागरिकांना त्या व्यक्तींना निवडून देण्यासाठी मतदानाचा अधिकार नसतो. तर त्या व्यक्तीला निवडून देण्यासाठी आपण निवडून दिलेल्या व्यक्तीमधून ते निवडतात आणि म्हणून त्या निवड प्रक्रियेला अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवड प्रक्रिया म्हणतात. आता अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून आलेले ते मंत्री या दोन्ही प्रक्रिया आपण आपल्या शाळेमध्ये पार पाडणार आहोत. तुम्हाला लक्षात आला का अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष मतदान पद्धती. मतदान करत असताना कोणता उमेदवार निवडावा माझ्या जवळचा आहे म्हणून का वर्गातला फार हुशार आहे म्हणून का फार खोडकर आहे म्हणून तुम्ही निवडणार आहे. आता उमेदवाराला तुम्ही मतदान करायचं म्हणजे कोणत्या पद्धत कोणते निकष लावणार त्याला मतदान करण्यासाठी या सगळ्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी ग्राउंडवर असेल किंवा तुमच्या भांडणं होणार नाही भांडणं मिटवणारा असावा तुम्हाला समजून घेणारा असावा तुमच्या अडीअडचणी सोडवणारा असावा या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला मतदान करायचे ना की हा माझ्या वर्गात नाही म्हणून मतदान करायचं नाही किंवा हा माझ्या सोबत दररोज शाळेत म्हणून मतदान करायचं नाही हा वर्गाचा हुशार आहे म्हणून मतदान करायचं नाही. तर सगळ्या गोष्टींना आपल्याला फायदेशीर ऍज अ स्टुडंट म्हणून शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून आपल्यासाठी तो कसा फायदेशीर आहे म्हणजे आपल्या शाळेचा शाळेबरोबरच परिसराचा आणि आपल्या विद्यार्थ्याचा कसा सर्वांगीण म्हणजे शालेय शिस्त आधारित राखणारा जो कॅन्डिडेट आहे किंवा वर्गात तुम्ही वर्ग प्रतिनिधी निवडत असताना वर्गामध्ये शांत राहणारा सगळ्याला समजून घेणारा अभ्यास करणारा पण असतो तर सगळ्यांना पण समजून घेणारा असा तुम्ही वर्ग प्रतिनिधी निवडणं गरजेचं आहे. तुम्हाला जे मुख्यमंत्री पदाकरता उमेदवार उभा टाकलेला आहे त्याच्यापैकी एखादा उमेदवार किंवा एकही उमेदवार आवडला नाही तर तुम्ही नोटा म्हणून त्या चिठ्ठीवर लिहून त्याच्यामध्ये टाकू शकता. म्हणजे जे तुम्हाला समजा जे चिन्ह आवडलं ते आवडल्याने टाका पण जर आवडलंच नाही एखाद्या विद्यार्थ्याला तर त्यांनी नोटा म्हणून टाकण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. वही आपले भविष्य वही आपले ज्ञान वही वाचवा ज्ञान वाढवा अशी शंका यांची वही या चिन्हाला प्रचंड मताने निवडून द्या. धन्यवाद. आणि मुख्यमंत्री पदासाठी उभी आहे. माझे चिन्ह पेन आहे. मुख्यमंत्री पद ही फक्त पदवी नाही तर ही एक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्याची ताकद उत्साह आणि प्रामाणिकपणा माझ्यात आहे याची मला पूर्ण खात्री आहे. शाळा म्हणजे आपलं दुसरं घर आणि हे घर आणखी सुंदर आणखी प्रगत कसं होईल यासाठी मला तुमचा पाठिंबा हवा आहे. मी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव देण्याची उपक्रम करेन. खेळ कला शिक्षणात समान संधी उपलब्ध करून देणे प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज ऐकला जाईल याची हमी देणे हे सगळे काम मी तुमच्यासाठी नक्कीच करेन. तुमच्या समस्या माझ्या समस्या असतील आणि त्याचं समाधान माझं ध्येय असेल. नमस्कार माझे नाव आलोली राधिका आहे. माझे चिन्ह फळ आहे. सुख समृद्धीचा एक झरा फळ्यावर शिकणे हा माझा खरा एकच पक्ष फळ्यावर लक्ष संघर्ष हा एकट्यालाच करावा लागतो अभ्यास हा फळ्यावरच शिकावा लागतो. शेवटी मी म्हणते मला मत द्या मी तुमचे सगळ्या समस्या दूर करेन. धन्यवाद. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देते. मी आहे प्राच्या विलवंती आणि मी मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार म्हणून थांबले आहे आणि माझे चिन्ह आहे पुस्तक. प्राची निवडून आली तर तिथं सरकार कसं असेल तर थांबा मी सांगते माझं सरकार कसं असेल. माझ्या सरकारमध्ये कोणी काही असणार नाही. 5वी ते 10वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मजा येईल असं मी माझं सरकार बनवेल. माझ्या सरकारमध्ये फुल धमाल फुल मस्ती आणि अभ्यास असेल. माझं सरकार एकदम फुल असेल आणि सगळ्यात वेगळं असेल. अभ्यासात मदत केली जाईल टॅलेंटला प्रमोशन असेल आणि तुमच्या सर्व प्रॉब्लेमचं माझ्याकडे सोल्युशन असेल. 6 कॅन्डिडेट आहेत पण प्राची फक्त एकच आहे. मला मत द्या कारण मी रूल नाही मी फुल आहे मी पावर नाही मी टुगेदर आहे. वोट फॉर फक्त प्राची तुमची हॅपीनेस मॅनेजर. प्रथम माझा नमस्कार. मी आज इथे उभा आहे आणि अशा पद्धतीने माझ्या भाषणाच्या शेवटी तुम्ही मला मतदान करण्यास प्रोत्साहन पूर्णपणे तयार असाल. जय म्हणण्यास तयार आहे. मी एक संघ म्हणून काम करण्यावर विश्वास ठेवतो म्हणून मला तुमच्या चिंता कळवा आणि कृपया तुमच्या मौल्यवान सल्ला द्या. मला एकच पक्ष पेनीवर लक्ष एकच पक्ष पेनीवर लक्ष
करा, पण निवडणूक मात्र मतदान करताना मात्र आपल्या स्वतःच्या बुद्धीनं मतदान करायचं आहे. ठीक आहे. आता इथे काय वाटत असेल काय एवढं मुख्यमंत्री पद आहे हे आहे, पण ही सुरुवात आहे. म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला सगळं आपलं तुमचं स्वतःचं भविष्य कुणाच्या हातात द्यायचं, घराचं भविष्य, गावाचं भविष्य कोणाच्या हातात द्यायचं हे शेवटी सगळं तुमच्याच हातात आहे. ही इथून शाळेपासून सुरुवात आहे. सर्वांना म्हणजे सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देते की उद्याच्या निवडणुकीसाठी, आणि तुम्ही सुद्धा विचारपूर्वक मतदान कराल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते. तुमच्या माहितीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आपण विद्यार्थी संसदेच्या निवडणुकांचं आयोजन केलेलं आहे. जसं भारतात निवडणुका घेण्यासाठी निर्वाचन आयोग आहे, निवडणूक आयोग आहे, तसेच आपल्या निवडणुकांसाठी सुद्धा एक निर्वाचन आयोग आपण स्थापन केलेला आहे. त्या विद्यालय निर्वाचन आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आपल्या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती धनाज शिवानी. विद्यालय निर्वाचन आयोगाचे अन्य निवडणूक आयुक्त केंद्रे सर. त्यानंतर विद्यालय निर्वाचन आयोगाच्या आपल्या दुसऱ्या अन्य निवडणूक आयुक्त आहेत श्रीमती कोते मॅडम. जोरदार टाळ्या. तो असेल. सगळे उमेदवार आपलेच आहेत, आपल्याच शाळेचे विद्यार्थी आहेत, आपलेच मित्र आहेत. निकालानंतर सगळ्या गोष्टी इथेच सोडून घरी जायचं. एकमेकांना चिडवणं, लुजर, विनर हे आपला विचित्र प्रकार शाळेत करायचा नाही. फक्त तुम्हाला निवडणूक ही प्रक्रिया लक्षात यावी त्याचं प्रात्यक्षिक म्हणून तुम्हाला हा अनुभव दिला एवढं लक्षात ठेवून करा. विजयाचा निकाल घोषित झाल्यानंतर गुलाल उधळणं, कसले तरी ते बॉम्ब उधळणं, काय ते बॉम्ब लावून हा असला विक्षिप्त प्रकार शाळेत करायचा नाही. सूचना लक्षात आली असेल, फटाके, गुलाल हा प्रकार शाळेत खपवून घेतला जाणार नाही. त्याच क्षणी तुमची उमेदवारी आणि तुमचा तो निकाल कॅन्सल केला जाईल. सर्व उमेदवारांनी याची दक्षता घ्यायची. सूचना आली लक्षात. एकूण 282 मतदारांनी मतदान केलेलं आहे. त्यापैकी 7 मते ही बाद किंवा नोटाला गेलेली आहे. बाद म्हणण्यापेक्षा नोटाला गेलेली आहे. म्हणजे 7 मतदारांना वरील 6 पैकी एकही उमेदवार मुख्यमंत्री पदासाठी पात्र आहे असं वाटलेलं नाहीये. नोटा. यानंतर आलुरे राधिका सचिन वर्ग 10 4 मते पडलेली आहेत. टाळ्या वाजवत राहायचंय.
यानंतर मठपती गौरव सुनील वर्ग 9 चिन्ह कंपास 21 मते पडलेली आहेत. गुणगुणे संध्या सोमनाथ वर्ग 9 चिन्ह पेन 26 मते पडलेली आहेत. संताये आशिष परमेश्वर वर्ग 7 35 मते चिन्ह वही. आणि आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उमेदवार एकाच वर्गाचे आहेत. पद कोणालाही गेलं तरी एकाच वर्गात जाणार आहे, त्याच्यामुळे फार काही चर्चेचा विषय नाही. एवनगे प्राची आणि वर्ग 10 चिन्ह पुस्तक 80 मते. आणि भाग्ये सुयश रत्नाकर वर्ग 10 चिन्ह रबर 116 मते. मते घेऊन कुमारी प्राची एवनगे 80 मते घेऊन 1 सेकंड कर आधी माझं नंबर कर. 80 मते घेऊन कुमारी प्राची एवनगे उपमुख्यमंत्री झालेली आहे. प्राची विचार मंचावरती यायचंय. आणि सुयश भाग्ये सर्वाधिक मते सुमारे 36 मतांचा फरक आहे. 36 मताच्या आघाडीने सुयश रत्नाकर भाग्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 मुख्यमंत्री म्हणून कैलासवासी बापूसाहेब पाटील विद्यालयातून निवडून आलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवून सुयश पाटील बापूसाहेब पाटील विद्यालय वडवळ माननीय धनश्री मॅडम मुख्याध्यापिका यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ घेतो. मी सुयश भाजगे शाळा कैलासवासी बापूसाहेब पाटील विद्यालय वडवळ मध्ये इयत्ता 10वीमध्ये शिकतो. मी संविधान साक्ष शपथ घेतो. मी आपल्या विद्यालयाचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थी आणली जाईल किंवा मला ज्ञान होईल अशी कोणतीही बाब मी मुख्यमंत्री पदाची गरिमा नष्ट करेल ती बाब जाहीर करणार नाही. कोणत्याही विद्यार्थ्यांनीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पक्षपातीपणाची वागणूक देणार नाही. जय हिंद. बापूसाहेब पाटील विद्यालय वडवळ नागनाथ माननीय श्री धनश्री मॅडम मुख्याध्यापिका यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ घेते की मी कुमारी प्राची अनिल एवनगे शाळा कैलासवासी बापूसाहेब पाटील विद्यालय वडवळ नागनाथ इयत्ता 10वीमध्ये शिकते. मी संविधान साक्ष घेते की मी आपल्या विद्यालयाची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल आणि मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब जी मुख्यमंत्री पदाची गरिमा नष्ट करेल ती बाब जाहीर करणार नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पक्षपातीपणाची वागणूक देणार नाही. जय हिंद.